पिछले कुछ दिनों से गोरक्षा के नाम पर विभिन्न संगठनों द्वारा पशु व्यापारियों पर जानलेवा हमलों की कई घटनाएं सामने आ रही हैं। इन घटनाओं के कारण पशु खरीदारों और विक्रेताओं के बीच भय का वातावरण बन गया है। इन्हीं घटनाओं से त्रस्त होकर बुल्ढाना जिले सहित पूरे महाराष्ट्र राज्य के मुस्लिम कुरैशी समाज ने 20 जुलाई से बाजारों में पशुओं की खरीद बिक्री पूरी तरह बंद करने का निर्णय लिया है। जो बीफ एक्सपोर्ट करती है उस कंपनी को भी अभी बंद है और उससे गवर्नमेंट का भी काफ़ी लॉस हो रहा है। तो ये निवेदन के माध्यम से आमच्याकडे पावत्या असतात, ते काही संघटनेचे लोक पावत्या हिसकून फाडून टाकतात आणि पोलीसवाले त्याच्यावर गुन्हे दाखल करतात। आणि हा जो व्यवसाय आहे याच्यात जे गौवंश हत्या कायदा लागू करण्यात आलेला आहे ते आम्ही मान्य करते। गौ माता आहे आणि आम्ही हे हिंदू धर्मांचा आदर करतो। गायवर बंदी असलीच पाहिजे, पण जे जनावरं वयस्कर असतात, जे निकामी असतात, ते जनावर कापण्याची आम्हाला परवानगी मिळण्यात यावी, आमची अशी सरकारला विनंती आहे। आज समस्त कुरेशी समाज आणि समस्त मुस्लिम समाज आणि जे शेतकरी बांधव आहेत यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। मोर्चाचा महत्त्वपूर्ण मुद्दा होता की जे छोटे छोटे व्यापारी आहेत, आज जे दुभते गाय आहेत किंवा जे काही जनावर आहेत, या सगळ्या जनावरांची आज खरेदी विक्री बंद आहे। मुळात ही जी खरेदी विक्री बंद आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना आज दिसत आहे। त्याचबरोबर दुसरा मुद्दा होता की रोहित पैठणकर नावाचा जो खामगावचा मुलगा आहे त्याच्यावर ज्या पद्धतीने गोहत्येच्या नावावर किंवा गाय चोरल्याच्या नावावर लांबलेंची करण्यात आली, त्याला मारण्यात आलं, एवढं म्हणजे त्या इजा इथपर्यंत पोहोचल्या की त्याच्या नाकाचं हाड तोडण्यात आलं। त्या गुन्हेगारांना सुद्धा थांबवण्यात यावं। पण ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने गाड्या अडवून पैसे उकळण्याचं काम जे काही तथाकथित संघटनेचे लोक करतात त्यांच्यावर आवर घालण्यासाठी आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं।